हे प्रभू रामचंद्रा, तुला मी आता शरण आलोय, कारण मला माहितीये तुमच्या रघुकुलाची परंपराच ती आहे. रघुकुल रीत सदा चल आये, प्राण जाय पर बचन न जाये. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम, जय जय राम. प्रभू रामचंद्रा, मला माहितीये तुमची परंपराच ती आहे का जो शरण येतो त्याला मरण द्यायचं नाही. रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाय पर बचन न जाई. मला माहितीये तुमच्या रघुकुलाची रीत अशी आहे, जो शरण येतो त्याला तुम्ही मरण देत नाही, माफ करतात. आता मी तुम्हाला शरण आलोय ना, तुमच्या मी पाया पडतोय ना, मला माफ करा. ह्या आग्नेच्या ज्वाळा तुम्ही कुठेतरी थांबवा. पण त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हटले, थांब समुद्रा. माझ्या बाणाचं वैशिष्ट्य असं आहे, माझ्या भात्यामधून निघालेला बाण त्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे लक्ष वेधल्याशिवाय पुन्हा भात्यामध्ये प्रवेश करत नाही. अग्नीच्या ज्वाळा त्या ठिकाणी निघू लागल्या, लोटच्या लोट निघू लागले. समुद्र घाबरला, आता आपला नाश होणार. मग त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी आपले डोळे झाकले आणि स्मरण केलं भगवान शिवाचं, आणि त्या ठिकाणी भगवान शिवजी प्रगट झाले. बोला हर हर. भगवान शिवजी प्रगट झाले. त्यावेळेला भगवान शिवाने विचारलं, प्रभू रामचंद्रा अडचण काय? सांगितलं, हा बाण माझ्या भात्यामधून निघालाय, अग्नीचा लोट या ठिकाणी चालू आहे, काही करा पण हा बाण अग्नीच्या ज्वाळा तुम्ही शांत करा. मग त्यावेळेला महादेवानं काय केलं, तो बाण आपल्या हातामध्ये घेतला, तोच बाण पाताळामध्ये घातला. तो बाण पाताळामध्ये गेला, पण त्या बाणानं पाताळामधून भोगावटीचं पाणी आणलं, आणि त्याच पाण्याने माझ्या प्रभू रामचंद्रानं महादेवाचे चरण धुतले. रामपूजी सदाशिव. भगवान प्रभू रामचंद्र राम त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान महादेवाच्या पायाची पूजा करतात. मग श्रेष्ठ कोण आहे, मोठा कोण आहे? पण लक्षामध्ये घ्या, ज्या दिवशी त्यावेळेला भगवान महादेव जे गुप्त झाले, मग त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी त्याच ठिकाणी एक मोठं असं वाळूचं शिवलिंग तयार केलं. त्या शिवलिंगासमोर 3 दिवस आराधना केली, आणि आभेद अशी रावणाची लंका घेण्याचा कौल ज्या ठिकाणी मिळाली ना, ती जागा म्हणजे आज रामेश्वर ज्योतिर्लिंग, सेतुबंध रामेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं नाव काय आहे? रामेश्वर ज्योतिर्लिंग. आणि ते ज्योतिर्लिंग साक्षात भगवान महादेवाने आपल्या हातानं बनवलं होतं, आणि म्हणून त्याला अत्यंत साधारण असं महत्व आहे. पण लक्षामध्ये घ्या, महादेव जरी भजन करतात रामाचं, पण रामपूजा कोणाची करतात? भगवान महादेवाच्या पायाची करतात. रामपूजी सदाशिव. आणि म्हणून आपण भांडण करत मजा आहे का? पण लोकांनी देव वाटून घेतले. लोक म्हणतात, हा आमच्या गल्लीचा देव, तो तुमच्या गल्लीचा देव, हा आमचा देव, तो तुमचा देव. पण लक्षामध्ये का, जनाबाई गोड सांगतात, देव भक्तामध्ये नाही, देव भक्तामध्ये नाही. मग देव कुठं आहे? भक्ताच्या भावामध्ये. कारण आमच्या देवाला काही आवडत असेल ना, देवाला भाव फार आवडतो. प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला आवडतं काय? देवाला आपल्या भक्ताचा शुद्ध भाव आवडतो. कारण का, एवढा मोठा देव आहे, तो धनाची अपेक्षा करत नाही, त्याला पैसा लागत नाही, संपत्ती लागत नाही. मग एवढा मोठा देव आहे, भुकेला कसलाय? भाव का भूका हूँ मैं और भाव ही बस सार है, भाव से मुझे भजे तो भव से वेढ़ा पार है, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी है तो मुझे स्वीकार है, भाव का भूखा हूँ मैं और भाव ही बस सार है. एवढा मोठा भगवान परमात्मा, जगाचा बाप, पण
मला सांगा या महादेवाला प्रिय काय आहे हो? प्रिय काय आहे? आवडते बेलाचे पान जसं विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. जसं भगवान विठ्ठलाला तुळशी प्रिय आहे, गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे, तशा आमच्या भगवान महादेवाला काय प्रिय आहे? बेलाचं पान प्रिय आहे. देवाला जे आवडतं ते आपण देत चला. पण कधी कधी आपण काय करतो? देवाचं तोंडही दिसत नाही असं आपण देवाला रंगवून ठेवतो महिला मंडळ, बरोबर ना? हळद लाव, कुंकू लाव, तांदूळ लाव. मला सांगा काही गरज आहे का? कारण मला सांगा भगवान महादेव साक्षात कोण आहे? ती मोक्षाची देवता आहे. भगवान महादेव म्हणजे मृत्यूची देवता आहे. भगवान महादेवाला फक्त एक म्हणजे चालतो अष्टगंध आणि दुसरं म्हणजे चालतं भस्म. आता भस्म आणण्याकरता तुम्हाला कुठं जावं लागेल? तेवढं तरी माहिती ना. म्हणून मला सांगा, आपल्या घरामध्ये एखादी स्त्री आली का तिला आपण काय लावतो? कोणाला लावतो? स्त्रीला लावतो, पुरुषाला लावतो? तुम्ही बोला ना, झोप आल्या का तुम्हाला? हळदी कुंकू कोणाला लावता? स्त्रीला लावता का पुरुषाला लावता? स्त्रीला. मग भगवान महादेवाला तुम्ही हळदी कुंकू कसं काय वाहता? बरोबर आहे ना? लावायचंय. भस्म त्या ठिकाणी लावलं पाहिजे. आणि बेलाचं पान सुद्धा सांगितलंय. शिवमहान पुराण कथेमध्ये असं सांगितलंय का एकच बेलाचं पान आपण 100 वेळा जरी धुवून महादेवाला वाहिले ना, त्याचं फळ मात्र तेवढंच आहे. म्हणून त्या ठिकाणी देवाची विटंबना करण्यापेक्षा, देवाची बाधा करण्यापेक्षा आणि आपल्या घरामध्ये बाधा निर्माण होण्यापेक्षा देवाला जे आवडतं ना तेच आपण देत चला. आता काही बायका विठोबा रुक्माईला बुक्का लावायला येतात. एखादी लावला आपण म्हटलं मावशी नका लावू, पण त्या लावतात असं का डोळ्यामध्येच बोट घालतात. बरोबर आहे? पण जरा व्यवस्थित. बरोबर आहे? तुम्हाला जर कुणी असं भरवून लाखा तोंडाला कुंकू लावलं तर चालेल का? पण भगवान महादेवाला चालेल का? अजिबात नाही. बाधा निर्माण होईल, आपल्या घरामध्ये दुःख येईल, बाधा तयार होईल आणि देवाची विटंबना होईल. असं आपण करता का म्हणे? कारण का भगवान शंकर मृत्यूचे देवता आहे, मोक्षाचे देवता आहे. त्र्यंबकेश्वरला आपण नारायण नागबली करतो, त्रिपंडी आपण करतो, अनेक प्रकारच्या बाधा निवारण आपण करतो. मात्र त्यावेळेला फक्त त्या ठिकाणी भस्म चालतो. म्हणून महादेवाला काय आवडतं? फक्त भस्म आवडतो. त्याला बेलाचं पान आवडतं. महादेवाला जे आवडतं ते आपण द्यायचं. कारण का आमचा देव प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून जनाबाई सांगतात, आम्ही या ठिकाणी आलो भगवान परमात्म्याचं एवढं नामचिंतन केलं कारण का त्याच्या नावात ताकद किती आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण आणि फोडी पाषाणाला पान ही ताकद ही सामर्थ्य माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. आपण ऐका, या ठिकाणी आलात संत महात्मे सांगतात का आम्ही मुखानं नामचिंतन केलं. कारण मुख दिले कशासाठी? येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम. देवाचं नामचिंतन करण्यासाठी तुम्हाला मला हे मुख